खरं तर आमच्या परिसरामध्ये बिबट्याचं प्रमाण जास्त वाढत चाललेलं आहे. त्याचं कारण असं आहे, की आमच्या परिसरामध्ये 4 धरणांचं पाणी येत असल्यामुळं पाण्याचा परिसर मोठा असल्यामुळे या ठिकाणी ऊसाचं क्षेत्र जास्त लागवडीखाली आलं आहे आणि त्यामध्ये बिबटे जास्त लपत आहेत. आणि ज्यावेळेस मुलांचं लग्न जर करायचं म्हटलं, तर आज परिस्थिती अशी झालेली आहे, की आमच्या मुलांना मुली द्यायलासुद्धा या ठिकाणी लोकं कानकूस करायला लागली आहेत. त्याचं कारण असं आहे, की बिबट्याचं प्रमाण जास्त असल्यामुळं मुली आमच्या भागामध्ये द्यायला सहसा लोकं टाळाटाळ करतायत. भविष्य काळामध्ये आम्हालाच आमच्या मुलांचा प्रश्न निर्माण व्हायला लागलेला आहे, की बिबट्याचे एकीकडे बिबट्या अनेक त्या ठिकाणी लोकांचा जीव घेतोय आणि दुसरीकडं आमच्या मुलांचा लग्नाचा प्रश्न उभा राहतोय. अशी परिस्थिती आहे. की ऊसाचं क्षेत्र भरपूर वाढल्यामुळं इथं बिबट्यांची संख्या इतकी भयंकर झालेली आहे की दिवसाढवळ्या घराच्या समोर बिबटे येतात जातात. वास्तव्यात ऊसात राहतात. त्यामुळं बाहेर पडणं मुश्किल झालेलं आहे. मोठ्या माणसांचं तर मुश्किल झालेलंच आहे, पण लहान मुलं शाळेत कशी सोडायची हा प्रश्न पालकांना पडलेला आहे. त्यामुळं का परिस्थिती अशी झालेली आहे की नवीन लग्न सोयरिकी जरी झाल्या तर त्या मुलीचे आईवडील म्हणतात की बिबट्यांची संख्या आहे इथं, मुली द्यावी का नाही द्यावी हा प्रश्न उद्भवतोय. आणि संध्याकाळचे 6 वाजले का बिबट्यांचा धामाकुळ पाहायला मिळतो प्रत्येक नागरिकांना. त्यामुळं इथं परिस्थिती मोठी गंभीर होत चाललेली आहे. काय झालेलं आहे सध्या हा भाग म्हणजे जास्त पाण्याने भरलेला आहे. म्हणजे सगळीकडून नद्या वगैरे सगळ्या आहेत. त्यामुळं हा ऊसाने परिपूर्ण झालेला असा हा फुललेला हा भाग आहे. आणि ह्या भागामध्ये काय झालेलं आहे, बिबट्याचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि त्यामुळं लोकांना असं भीती निर्माण झालेली एक प्रकारची, की इथं मुली जर द्यायचं म्हटलं तर एक भीती निर्माण आहे ना त्यांना पण. आता शहरची लोक आहेत जे शहरात राहतात, ते जर गावी यायचं म्हटलं, दिवाळीला यायचं जर म्हटलं, लहान मुलांना घेऊन आतापर्यंत त्यांना एक मोकळा श्वास वाटायचा. गावी यायचं म्हणजे एक मोकळा श्वास वाटायचा, की तिथं शहरामध्ये मुलं बंदिस्त राहतात. मग गावी आल्यानंतर आमची मुलं अंगणात खेळतील बागडतील म्हटल्यावर मग त्यासाठी ते गावी घेऊन यायचे मुलांना. उन्हाळ्यात असेल, दिवाळीच्या सुट्टीमध्ये असेल. पण आता असं वातावरण झालेलं आहे की शहरातल्या लोकांना गावी यायला सुद्धा भीती वाटायला लागली, कारण त्यांची मुलं त्यांना तिथं सेफ वाटतात. लग्न पण जमत नाहीयेत. काय नक्की अडचण लग्न जमण्याला? लग्न जमण्याला अडचण म्हणजे हा प्रॉब्लेम झालेला आहे की इथं बिबट्याचं 4-4 दिवसाला 8-8 दिवसाला घटना घडतात. म्हटल्यावर मुली देणं म्हणजे हे धोकादायकच झालेलं आहे ना त्यांना पण. म्हटल्यावर मुली द्यायचं म्हटल्यावर इथं त्यांना एक भीतीदायक वातावरण आहे. पण बिबट्याचा बंदोबस्त झाला तर याचा फरक होईल का काय वाटतं? हो, होणारच ना. कारण कमी काय ह्या भागामध्ये कमी काय. तसं बघायला गेलं तर पुणे जिल्हा हा पूर्णपणे परिपूर्ण भाग आहे. शेतकरी हा इथं संतुष्ट आहे. म्हणजे काय कमी आहे शेतकऱ्याला इथं? कारण माझ्या दृष्टिकोनातून मी एक सांगते, की सगळे शेतकरी जर हा बिबट्यामुक्त असेल तर सुखीच आहेत सगळे. आणि या अगोदर काही अडचण नव्हती. मग आजच का बरं ही अडचण आली? मला हे म्हणायचंय ना. बिबट्यामुळे सोयरिकी रखडलं. हो, बरोबर आहे. आता थोडक्यात तेच झालं ना. बिबट्यामुळे सोयरीक रखडल्या. कारण बिबट्याची भीतीच एवढी झालेली आहे, की आम्ही गावची लोकं आम्हाला जर अंगणात ओट्यावर जाण्याची सुद्धा भीती झालेली आहे, तर ती मुलगी शेतात कशी जाणार? मुळात हा मुद्दा आहे ना. नाव सांगा. माझं नाव सौ कुंदा दिनकर थोरात.